नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे त्या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, या 16 जिल्ह्यातील जवळपास 47 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप या दोन्ही पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा 2024 मधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील असेल। तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही पिकांना यामध्ये सरसकट हेक्टरी मदत देण्यात येणार आहे। तर यामधील ते 16 जिल्हे कोणते असतील, तसेच या 16 जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच यातील कोणत्या पिकांना हा सरसकट पीक विमा देण्यात येणार आहे, तसेच यामधील काही निकष आहेत ते निकष कोणते असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांमध्ये जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 75% पीक विम्याचे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे लवकरच करण्यात येणार आहे। मित्रांनो, यासाठीची रक्कम जर पाहिली तर 960 कोटी रुपये हे 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे देण्यात येणार आहेत। मित्रांनो, हा जर पीक विमा पाहिला तर खरीप आणि रब्बी असा दोन्ही हंगामातील हा पीक विमा असेल। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्ह्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, याचे अपात्र करण्यामागचे कारण जर पाहिले तर शेतकऱ्यांनी उतार्यावरती ई पीक पाणीची नोंद म्हणजेच 7 बाऱ्यावरती आपला ई पीक पेरा भरलेला नसेल अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे, तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। मित्रांनो, आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून ही मदत देण्यात येते। मित्रांनो, शेताचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या करतात, त्यापासून बचाव करण्यासाठी ही योजना एक लाभदायक ठरू शकते। तसेच दरम्यान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी प्रोत्साहित करणे हाही या योजनेचा मुख्य उद्देश आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून आपला पीक विम्याची नोंद केलेली होती अशा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्यांमार्फत पीक विम्याची रक्कम दिली जाते। राज्यात अनेक जिल्हा आणि महसूल मंडळात यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये आणि महसूल मंडळात या पीक विम्याचे वाटप अद्यापही करण्यात आलेले नाही। अशा 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील 16 जिल्ह्यातील जवळपास 47,63,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या अग्रिम पीक विम्याची रक्कम 965 कोटी ही जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील खरीप हंगामातील पिके कोणती असतील, तर यामध्ये खरीप हंगामातील भात आहे, बाजरी, त्यानंतर ज्वारी, नाचणी, भुईमूग, मका, तूर, कारले, उडीद, त्यानंतर सोयाबीन, कापूस, तीळ, कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता अग्रिम पीक विमा म्हणजेच 2024 मधील कधी मिळणार याची वाट पाहत होते। तरी अनेक शेतकऱ्यांसाठी या पीक विमा मंजूर झालेला आहे। तर मित्रांनो, ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आता 47 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक लिंकिंग असेल म्हणजेच आधार बँक सीडिंग असेल अशा शेतकऱ्यांनाच या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार बँक स्थिती ही लवकरात लवकर चेक करून घ्यावी म्हणजेच तपासून घ्यावी। जर लिंक असेल म्हणजेच आधार बँक सीडिंग असेल तरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, 2024 मध्ये राज्यात 34 जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता। मित्रांनो, 2024 मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेची घोषणा केली होती। त्यानुसार ज्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप आणि रब्बी हंगामातील या दोन्ही हंगामातील पीक विमा भरले होते, त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांची आक्षेप घेतलेला नव्हता अशा 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा दिला जाणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024 मध्ये काही शेतकऱ्यांना अद्याप ही पीक विमा भेटलेला नव्हता। तर काही शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने तसेच बियाणांचे व खतांचे पैसे देखील यामध्ये वाया गेले होते। यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं काही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही या पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, कारण पीक विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी कृषी विभागाकडे सतत तक्रार करत आहेत। याबाबत कृषी विभागाकडून देखील काही शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या सूचना जर पाहिल्या तर शेतकऱ्यांनी खरीप पीक पाहणी केलेली असणं आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता म्हणजे 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाणीची नोंद केलेली असणं आवश्यक आहे। अशा शेतकऱ्यांनाच यामध्ये हा पीक विमा देण्यात येणार आहे।
ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाणीची नोंद केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील संपूर्ण प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली असून आता 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 16 जिल्ह्यातील जवळपास 47 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील ते 16 जिल्हे कोणते असतील? यामधील 16 जिल्हे जर पाहिले तर सर्वप्रथम आहे परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, त्यानंतर नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, त्यानंतर सोलापूर, सातारा, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर बीड, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे, यवतमाळ, वाशिम आणि अकोला अशा या 16 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील काही पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि आता या सर्व पिकांना सरसकट हेक्टरी ही मदत देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील पिके जर पाहिली तर कापूस आहे, ज्वारी, मका, बाजरी, मूग, कांदा, भुईमूग, सोयाबीन अशा पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या पिकांना सरसकट हेक्टरी ही मदत देण्यात येणार आहे। मित्रांनो, येत्या 20 फेब्रुवारी पासून या पीक विमा निधीचे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही निकष लावूनच या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तो निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी ई पीक पाणीची नोंद केलेली असणं आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणीची नोंद केलेली असेल अशा शेतकऱ्यांनाच फक्त या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या पीक विम्याचे वाटप लवकरात लवकर हे शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 16 जिल्ह्यातील जवळपास 47 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 16 जिल्ह्यातील 47 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील काही पिकांना सरसकट हा पीक विमा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, येत्या 20 फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, यामधील 2 निकष आहेत। एक निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी ज्या पिकाचा पीक विमा घेतलेला होता त्या पिकाची नोंदणी करणे आवश्यक होतं, म्हणजे ई पीक पाणी भरलेलं असणं आवश्यक होतं। आणि दुसरा निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपले आधार बँक सीडिंग असणं आवश्यक आहे। या 2 बाबी जर पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांना या 20 फेब्रुवारी रोजी हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।